नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या तांत्रिक अडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले। यामुळे महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। योजनेची अधिकृत वेबसाईट सतत बंद होत असल्याने आणि OTP येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडचणींचा सामना करावा लागतोय। साधारण 1.5-2 वर्षांपासून राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे। लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून दर महिन्याला 1,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडत आहेत। तर काही महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आलेत। मात्र आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड वापरून ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आले। यामुळे सर्व महिला ई-केवायसी करण्यासाठी सध्या गर्दी करतायत। मात्र लाभार्थी महिला वेबसाईटवरती आधार क्रमांक टाकतात त्यावेळी यावरती एरर दाखवत असल्याच्या मोठ्या प्रमाणावरती तक्रारी येत आहेत। यामुळे पुढची प्रक्रिया थांबतेय। याशिवाय ज्या काही महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती OTP येत नसल्याची देखील मोठी समस्या भेडसावत आहे। यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया अजून अर्ज अपूर्णच राहत आहे। या तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज देखील भरता येत नाहीत, ज्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे। तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोठा फटका बसतोय। अनेक जणी सायबर कॅफेमध्ये जाऊन तासनतास वाट पाहत आहेत, तरी देखील त्यांचं काम होत नाहीये। सरकारने या समस्येकडे त्वरित लक्ष घालून वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी लाभार्थी महिला आणि सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जाते। तांत्रिक अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारनं ई-केवायसी तर सुरू केली आहे, परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती ई-केवायसी करणं हे काही पूर्ण होताना दिसत नाहीये। तर मग पाहूयात की पुढे नक्की काय होतं ते। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती नक्की कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर तुम्हाला तुमचं ई-केवायसी करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं ई-केवायसी आत्ताच पूर्ण करू शकता। भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।